अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना डिजिटल प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ. मुंबई. राज्यातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास आता 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 30(1) नुसार राज्यातील अल्पसंख्याक संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही शासनाकडून सुरू आहे. यापूर्वी 20 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार ही मुदत 6 महिन्यांसाठी म्हणजेच 20 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे शैक्षणिक संस्थांना पुढील प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनी जुलै 2017 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने दर्जा प्रमाणपत्र मिळवले होते त्यांना आता आपले सरकार appleSarkar.mahaonline.gov.in ची लिंक या संकेतस्थळावर नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in ची लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202605.2516003417114 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे, अशी माहिती शासनाचे सहसचिव मनोज जाधव यांनी दिली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.